पण काही दिवसापूर्वी आम्ही ना अँड्रॉइड ॲपचा एक व्हिडिओ केलेला होता आणि बरेच कमेंट चांगले आले त्याला की असे ॲप सांगत जाऊ. कारण की कसं आहे, आम्ही स्मार्टफोन्सचे व्हिडिओ तर नेहमीच करत असतो, तुम्हाला रिकमेंड वगैरे करत असतो, पण स्मार्टफोन्स घेतल्यानंतर त्याच्यावरती काय वापरायला पाहिजे हे सांगणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक 6-7 ॲप्स तुम्हाला सांगणार आहे iOS वरचे. तुम्हाला माहिती आहे काय, हे जे दिवाळीमध्ये सेल वगैरे असतो ना, त्याच्यामध्ये इतकी लोक आयफोन्स घेतात, त्यामुळे अँड्रॉइड बरोबर आयफोनचे ॲप्स तर सांगणं भागच आहे. चला सांगतो तुम्हाला 6-7 ॲप्स आहेत. आयफोन जर का तुमच्याकडे असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा, किंवा तुमच्याकडे जर का अँड्रॉइड असेल पण मित्राकडे आयफोन असेल त्याला फॉरवर्ड नक्की करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरून जाता. आपल्याला मराठीची सगळ्यात मोठी टेक कम्युनिटी बनवायची आहे ऑलरेडी, पण अजून मोठी बनवायची. तर पहिला जो आहे ना, अतिशय युजफुल ॲप आहे, हा सगळ्यांनी डाउनलोड केला पाहिजे. याचं नाव आहे टूल बॉक्स. लिटरली वाचायला लागतं, एवढे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. ट्रिम कन्वर्ट करू शकतो तुमचा ऑडिओ. तुम्हाला जर का पिक्चर एडिट करायचं असेल, तुमचं इमेजेस वगैरे एडिट करायचे असेल, व्हिडिओ एडिट सुद्धा करायचे ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल, व्हिडिओ टू जिफ कन्वर्ट करायचं असेल, फोटो एक्सपोर्ट करायचं असेल, लाईव्ह फोटो टू जिफ बनवायचं असेल, सगळं करू शकता. UI वगैरे एकदम सिंपल आहे, अतिशय फ्री आहे, ऍड्स वगैरे नाहीये, खूप छान आहे. नक्की ट्राय करा. आता दुसरं जे आहे ते आहे आय स्कॅनर. हे जे आहेत ना, हे अंडररेटेड ऍप्स आहेत पण अतिशय फायदेमंद ऍप्स आहेत. आता किती वेळेला आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे ना, काही जर का एखादं डॉक्युमेंट वगैरे असेल, स्कॅन करायचं असेल, फोटो काढून त्याचं ठेवतो, पण प्रॉपरली जर का तुम्हाला स्कॅन करायचं असेल ना, आय स्कॅनर हा ऍप नक्की वापरा. आय थिंक इट इज वन ऑफ द बेस्ट ऍप्स आउट देअर. माझ्या हिशोबाने इट इज वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल डॉक्युमेंट स्कॅनिंग ऍप वगैरे. म्हणजे तुम्हाला PDF मध्ये वगैरे कन्वर्ट करायचं असेल, IDs, रिसीट्स, प्रॉपर ते त्याचे कोणे बघतात जे काय डॉक्युमेंट आहे आणि प्रॉपरली डॉक्युमेंट सारखं ते स्टोअर करतं. सो एक्सलंट. तुम्ही जर का हाताने काही नोट्स वगैरे लिहित त्याला सुद्धा स्कॅन करायचे ते सुद्धा तुम्ही करू शकता. सिग्नेचर, ई सिग्नेचर वगैरे करायचं असेल, PDF एखादा आला असेल त्याला एडिट करायचे ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल, प्रोफेशनल असाल, सगळ्यांसाठी दिस इज वन ऑफ द बेस्ट ऍप्स आउट देअर. बरं, आता जे TV खूप जास्त बघतात, बिंज वॉच वगैरे करतात किंवा नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ वरती त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ घालवतात, त्यांच्यासाठी हा हॉबी नावाचा ऍप आहे. म्हणजे कुठली सिरीज कुठपर्यंत बघितली आहे ते सगळं तुम्हाला ट्रॅक करायचं असेल, तुम्हाला 6 महिन्यात तुम्ही काय काय बघितलेलं आहे हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे असेल, किती एपिसोड्स वगैरे बघितलेले हे माहिती पाहिजे असेल, खूप छान दाखवतं. बेसिकली याचा UI खूप चांगला आहे. ते जे थंबनेल्स वगैरे असतात ना तुमचे शोचे, ते सगळं दाखवतं. प्रत्येक सिरीजचं तुम्ही ऍड करत जावं, म्हणजे तुम्हाला काय की मी ह्या सिरीज वरती 4 एपिसोड बघितले, ह्याचे 4 राहिलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. एक परफेक्ट ऍप म्हणेन मी तुमचे TV शो आणि मूवी ट्रॅक करण्यासाठी. त्याच्यानंतर प्रोडक्टिव्हिटी प्रोफेशनल साठी केप नावाचा एक ऍप आहे. हा बेसिकली डिजिटल वेलबिंग असतं ना तसंच आहे. तुम्हाला फोकस वगैरे करायचं असेल, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल, एखाद्या ऍपचं तुम्हाला रिस्ट्रिक्ट करायचं की इंस्टाग्राम आणि फेसबुक मला वापरायचं नाही, बस ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ऑटोमॅटिकली तुम्हाला जर का रिस्ट्रिक्ट आहे, तुम्ही ऑफिसमधनं बाहेर गेला किंवा ऑफिस मध्ये आला की जिओ लोकेशननी तो रिस्ट्रिक्ट करू शकतो की हा इंस्टाग्राम आणि फेसबुक ओपनच करायचं नाही मी ऑफिस आल्यावरती. या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकता. एक्सलंट. स्क्रीन टाइम लिमिट्स वगैरे तुम्ही सेट करू शकता. तर प्रोडक्टिव्हिटी तुमची वाढवायची असेल, तुमचा वेळ सोशल मीडियावरती खूप जास्त जात असेल तर केप नक्की इन्स्टॉल करा. आता अजून एक ड्रॉबॅक आहे आयफोनचा, ते म्हणजे त्याच्यामध्ये अँड्रॉइड सारखा ना क्लिपबोर्ड नसतो. तुम्ही कॉपी पेस्ट वगैरे करताना क्लिपबोर्ड नाही, तर एक्स क्लिप नावाचा एक ऍप आहे. ते बेसिकली आयफोनसाठी क्लिपबोर्ड आहे, ते तुम्ही वापरू शकता. एका ठिकाणी सगळे तुम्ही जे काही कॉपी केलेले ते येतात आणि मग त्याच्यामधनं तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा पेस्ट सुद्धा करू शकता. कीबोर्डवरनं कॉपी पेस्ट करू शकता. एक्सलंट आहे. आणि तुम्ही जे काय कॉपी केलेलं आहे ते एका ठिकाणी सेव्ह सुद्धा करतं. तर नंतर सुद्धा तुम्हाला जर का ते वापरायचं असेल, यू कॅन डू दॅट. पिक्स डे प्लॅनर. एका लाईनीत सांगायचं झालं तर कॅलेंडर, टू डू लिस्ट आणि एक हॅबिट ट्रॅकर, हे असं कंबाईन 3 in 1 ऍप मी म्हणेन. म्हणजे तुम्हाला जर का तुम्ही माझ्यासारखं अतिशय अनऑर्गनाइज असाल, तर तुमचं आयुष्य जर का ऑर्गनाइज करायचं असेल ना, तर हे पिक्स नक्की वापरा. तसे जे काही ऍप्स मी तुम्हाला सांगतोय ना, सगळ्याचे लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत, नक्की जाऊन बघा. सगळे आयफोनवरती आहेत, सगळे आम्ही टेस्ट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगतोय. आणि शेवटचं जे ऍप आहे ना, ते फन ऍप आहे. म्हणजे गेम तुम्ही तुमच्या एअरपॉड्सनी खेळू शकता. लिटरली ह्याचं नाव आहे राईड पॉड्स. बेसिकली तुम्ही बाईक रेसिंग करू शकता तुमच्या मानेने, कारण की एअरपॉड्स असतात त्याच्यामध्ये सेन्सर्स आहेत आणि तुम्हाला राईट लेफ्ट करायचंय, तर बेसिकली असं करू शकता. आणि मग तुमची यू कॅन प्ले गेम्स. तुमच्या मानेला सुद्धा एक्सरसाइज होईल आणि थोडी एंटरटेनमेंट सुद्धा होईल. म्हणजे विचार करा ना, तुम्ही बाईक मुवमेंट तुमच्या मानेच्या मुवमेंटने कंट्रोल करताय. ओ दॅट्स क्रेझी. ट्राय करा, मजा येईल तुम्हाला हे वापरायला. राईड पॉड्स नावाचा हा ऍप आहे. तर असे आहेत 6-7 ऍप्स. नक्की ह्याच्यामध्ये वापरा, डाउनलोड करा, यूज करा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हे ऍप्स कसे वाटले आणि असे अजून व्हिडिओ आम्ही करायला पाहिजे का. जर का नाही तर ते सुद्धा सांगा, आम्ही परत असे व्हिडिओ करणार नाही. पण ऍप्सचे आम्हाला वाटतं की हार्डवेअर बोलतो तर सॉफ्टवेअर आणि ऍप्स बद्दल सुद्धा जास्त बोलायला पाहिजे. नक्की सांगा खाली कमेंट सेक्शन मध्ये. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.